हाय हॅलो मैत्रिणींनो. तर इथे मी बटाटे शिजवायला टाकलेले होते. शिजवल्यानंतर त्यांना थंड झाल्यानंतर त्यांचे छिलके काढून घेतले आणि नंतर फोडणीची तयारी केली. आता फोडणीसाठी मला लागणार होतं हिरवी मिरची, अद्रक आणि कोथिंबीर. त्याच्यामुळे मी त्यांना चांगलं बारीक चिरून घेतलेलं आहे इथे. त्यानंतर एका साईडला आपण गॅसवर पॅन ठेवला आहे आणि त्या पॅनमध्ये तेल टाकले, गरम होऊ दिलं आणि गरम झाल्यानंतर त्यात मी जिरं टाकलं आहे थोडंसं. जिरं तडतडलं त्यानंतर आपण जे चिरलेलं आहे हिरवी मिरची आणि अद्रक ते टाकलं आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स होते माझ्याकडे, काजू, तर ते टाकले मी त्यात. तुम्हाला अजून काही टाकायचं असेल तर तुम्ही त्यात अजून ड्रायफ्रूट टाकू शकतात किंवा स्किपही करू शकतात. त्यानंतर मग आपली काळी मिरी पावडर घेतली, ती अर्धा चमचा टाकली आहे. नंतर इथे आपला ड्राय मँगो पावडर टाकली अर्धा चमचा. अर्ध्या चमच्याला थोडी कमी टाकायची कारण ती आंबट होतं आहे. आणि त्यानंतर मग मी हळद टाकली आहे, गरम मसाला टाकला आहे, आणि नंतर थोडेसे माझ्याकडे किशमिश होते तर ते टाकले आणि याला चांगलं हलवून घेतलं आहे. नंतर जे शिजलेले बटाटे होते ते टाकले आणि याला मॅश करून घेतले. मॅश खूपच नाही करायचं, थोडं फोडी फोडी राहू द्यायच्यात कारण त्या फोडीच छान लागतात समोस्यामध्ये. एकदम पेस्ट टाईप नाही बनवायचं त्याला. त्यानंतर मग थोडंसं त्याला हलवून घेतलं, थोडंसं होऊ दिलं त्यात गॅसवर आणि नंतर मग त्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे, मीठ टाकलं आहे आणि थोडी धना पावडर आणि थोडासा चाट मसाला टाकला आहे मी. अर्ध्या चमच्यालाही कमी चाट मसाला टाकला आणि नंतर हे जे सारण आहे याला थोडं थंड होऊ दिलं. त्यानंतर मग मी समोसा बनवण्यासाठी पिठाची तयारी केली. माझ्याकडे मैदा होता, तुम्हाला गव्हाचं पीठ जरी घ्यायचं असेल तरी चालेल. आणि मीठ टाकून घेतलं आहे मग आणि थोडंसं मग त्यामध्ये ओवा घेतला, ओवा असा कुस्करून त्यात टाकलं आहे आणि थोडंसं आपलं मी तुपाचं मोहन घालते, तुम्हाला तेलाचं घालायचं तर तेलाचंही घालू शकता. आणि त्यानंतर मोहन घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि पाण्यामध्ये हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचं. आता भिजवण्या अगोदर ना तूप टाकल्यानंतर बघायचं की ना त्याची अशी ही गोळी तयार होते का हातामध्ये. हां, असं जर बनत असेल तरच मग पाणी टाकायचं आणि हे पीठ असं मळून घ्यायचं कारण याने क्रंचीनेस येतो मग समोस्यांना. त्यानंतर चांगलं पीठ मी मळून घेतलं मऊसर आणि नंतर मग त्याच्या अशा पोळ्यांसारखं लाटून घेतलं आहे. थोडं पातळ लाटायचं पोळ्यांपेक्षाही आणि नंतर त्याचा असा अर्धा भाग केला आहे. तुम्हाला जर मोठे बनवायचे तर मोठी पोळी टाईप बनवा, छोटे बनवायचे असेल तर छोटे पोळी बनवा. त्यानंतर मग मी त्याला ह्या पद्धतीने असं त्याचं पॉकेट बनवून घेतलं आहे आणि ह्या पॉकेटमध्ये आता आपण सारण भरणार आहोत आणि इथे मी पाण्याचा वापर केला आहे त्याला चिपकवण्यासाठी. सारण भरल्यानंतर जी वरची बाजू आहे तिला पण पाणी लावून घ्यायचं आणि ते पण पॅक करून घ्यायचं. पाठीमागे सेलिब्रेशन चालू आहे की आज समोसा खायला मिळणार आहे म्हणून. त्यानंतर मग समोसा असा बसला पाहिजे, तो क्रंचीनेस खायला मजा येते मग. त्यानंतर मग मी सारे समोसे ह्या पद्धतीने बनवून घेतले. त्यानंतर आता 4-5 समोसे बनवून झाले होते. आता असं आहे की समोसे बनवण्यासाठी ना खूप पेशन्सची गरज असते. खूप कमी आचेवर म्हणजे तेल तापवून घ्यायचं, खूप वाफ येईल असं तेल नाही तापवायचं. हां, पण चांगलं गरम पाहिजे तेल आणि त्यात समोसे टाकावे लागतात आणि खूप कमी आचेवर हे समोसे होऊ द्यायचेत. एकदम धीरे हळूहळू होऊ द्यायचेत. कारण खूप तेज जर ठेवली आच तर काय होतं ना, ते समोसे नरम लागतात आणि त्याच्यामध्ये असे फुगे फुगे तयार होतात. त्याच्यामुळे काय करायचं ना की गॅस एकदम मंद आचेवर राहू द्यायचा. तेल गरम पाहिजे पण जेव्हा आपण समोसे टाकतो तेव्हा थोडा गॅस कमी करून घ्यायचा आणि हळूहळू हे समोसे होऊ द्यायचे चांगले ब्राऊन होईस्तोवर. त्याच्यामुळे काय होतं की ते आतूनही चांगले शिजवले जातात.
त्यानंतर मग असे हे समोसे झालेले होते तयार आणि मग तळण्यासाठी तर सर आलेले होते. आमचा हा नेहमीचाच कार्यक्रम असतो. मी बनवते आणि ते तळतात आणि आमचे समोसे तयार आहेत. तर तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.